निम्नतापी प्रकल्पाला 4,900 कोटींची तरतूद करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे। याशिवाय अवकाळीमध्ये झालेल्या पिकांचे पंचनामे सुद्धा 2 दिवसांमध्ये पूर्ण करू असंही त्यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री असलेले अजित पवार यांनी आज सकाळीच माध्यमांशी बोलताना माहिती दिली की काल मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय झालेले आहेत। त्यातील एक आता महत्त्वाचा निर्णय समोर येतोय तो निम्नतापी प्रकल्पासंदर्भात नेमका काय निर्णय आहे आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आहेत। सर, काय सांगाल, निम्नतापीला आता तरी प्रकल्प पूर्ण होणार का, निधी मिळणार का? सर्वात खानदेशाच्या दृष्टिकोनातून धुळे जळगाव नंदुरबारच्या दृष्टिकोनातून निम्नतापी प्रकल्प म्हणजे पाडळसरे धरण याला 1997 साली त्याला मान्यता मिळाली। 99 साली त्याचं काम सुरू झालं आणि आता 4थी सुधारित प्रशासकीय मान्यता आता आपल्याला प्राप्त झालेली आहे। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा समस्या आहे। अशा तालुक्यांमध्ये आज शासनाने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस, अजितदादा आणि सर्व मंत्रिमंडळाने याच्यामध्ये काल निर्णय घेतला। आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील आणि गिरीशभाऊ पाटील आणि मंत्री म्हणून या नात्याने त्या ठिकाणी आम्ही तिघांनी आग्रह केला आणि या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे पुढच्या 50 पिढ्यांचं त्याच्यामध्ये कल्याण होईल आणि याच्यासाठी मिळणारा भविष्यातला केंद्रातला किंवा राज्यातला फायनान्स, ज्याला फायनान्शियल दरवाजे म्हटलं पाहिजे, ते सर्व प्रशासकीय दृष्टिकोनातून फायनान्स मिळण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रातले सुद्धा दरवाजे आता पैसा मिळण्याच्या दृष्टिकोनातून खुले झालेले आहेत। दुष्काळ सदृश परिसरी आहेत की ज्या ठिकाणी अजून पावसाने पाठ फिरवलेली होती, आता तिथे कोरडा दुष्काळ दिसत आहे। तर या दोन्ही भागांना दिलासा देण्यासाठी आपण मदत व पुनर्विकास मंत्री आहात, नेमकं काय यांच्या प्रकारे कशा प्रकारे पुनर्वसन केलं जाईल, काय मदत केली जाईल? आता 2 सभागृहामध्ये अधिवेशन सुरू झाल्यापासून सातत्याने एक चर्चा चाललेली आहे। 2 भाग वेगवेगळे आहेत। एक तर म्हणजे दुष्काळ झाला, त्याच्यामध्ये दुष्काळामध्ये राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित झालेला आहे आणि केंद्राकडे त्याचा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून तसा केंद्राकडे प्रस्ताव सुद्धा पाठवला गेला आहे। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।